नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहेरे. आज तुम्हाला मी कैरी आहे, कैरीचा आपण आज वेगळा पदार्थ बनवणार आहोत. मी म्हटलीच की उन्हाळा स्पेशल आहेत आपल्या. आज कैरीचे काय बनवणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा. तर ही कैरी घेतली, तिची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि आपण तिची साल काढून पूर्ण तिचे तुकडे करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे पूर्ण साल काढून घेतलेली आहे आपण. तर आता इथे आपल्याला ह्या कैरीचे आपण असे तर बारीक तुकडे करून घेणार आहोत. आणि इकडे एका बाजूला साहित्य घेतलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतला आहे आणि दोन ते तीन छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत. तर हे तिघं वस्तू घेतलेल्या आहेत. अशा ह्या तिघं वस्तू घेतलेल्या आहेत. इकडे एक कैरी घेतलेली आहे. कैरीचं आपण आता मागचं पुढचं देठ काढून घेऊया आणि छान असे तुकडे करून घेणार आहोत. त्या कैरीचे बारीक तुकडे करून घेणार आहोत. मधला त्याचा जो कोय आहे ती बाजूला काढून घेणार आहोत आणि छान असे तुकडे करणार. तुम्ही जोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अगदी फ्री असतं, लाईक करणं तर अगदी फ्री असतं, सबस्क्राईब करणंसुद्धा फ्री असतं. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक कमेंट्स करा की अशा पद्धतीच्या मी वेगवेगळ्या रेसिपी कैरीच्या टाकत गेलेली आहे. तुम्हाला जर हे आवडले असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. चला तर मग आपल्या कैरीचे सगळे तुकडे झालेले आहेत. सगळ्यात आधी आपण इथे कैरी घेतलेली आहे, ती मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे आणि तिचं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात आपण इथे हे बारीक वाटण तयार केलं आहे बघा. थोडं जाडं बरडं राहिलं होतं, त्याच्यात परत आपण थोडंसं पाणी टाकून तिथे पातळ वाटण तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून आणि आपण परत पातळ वाटण तयार करून घेणार आहोत. आता हे सगळं पातळ वाटण गाळणीने गाळून घेणार आहोत. खाली एक बाउल ठेवला आहे, त्याच्यामध्ये वर गाळणी ठेवली आणि इथे बघा 3 ते 4 कांदे टाकलेले आहेत, लसूण आहे, खोबरं आहे आणि ते सुद्धा आपण बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. ते सुद्धा मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटण. तोपर्यंत इकडे आपण इथे हे जे दळलेलं होतं ते बारीक करून एका चाळणीत, तर इथे अगदी कोथिंबीर टाकलेली आहे. अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपण त्याचं आता वाटण तयार करून घेणार आहोत. थोडं पाणी टाकून आणि त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे ही चाळणी टाकलेली होती कैरी, तिचं आपण बारीक हे करून घेतलं आहे. ते बारीक चोथा राहिलेला आहे तो सुद्धा आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. तर इथे पाणी टाकून आपण इथे थोडंसं त्याचं जे चोथा राहिलेला आहे म्हणजे कैरीचे जे तुकडे राहिले आहेत ते परत आपण वाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे खाली कैरीचं पाणी केलेलं आहे, खाली इथे मिक्सरमध्ये करून हा चोथा राहिला आहे हा परत आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि तो परत जे आपण वाटण केलं आहे त्याच्यात टाकून आणि तो परत हे करू. हे बघा खाली इथे कैरीचं छान असं पाणी तयार झालेलं आहे. असंच सगळं वाटण आपलं तयार झालेलं आहे. तर इथे एक कढई घेतलेली, कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे आणि आपण त्या ठिकाणी कढीपत्ता टाकलेला आहे. छान असा कढीपत्ता जिरं छान तडतडलेलं आहे, मोहरी तडतडलेली आहे, त्याच्यात थोडासा हिंग टाकलेला आहे आणि हे वाटण आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं हे परतून घेणार आहोत. हे वाटण आपण छान असं परतून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडंसं हे वाटण असं परतून घेतलेलं आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ते असं परतून घेतलेलं आहे. आपण तुपाची फोडणी दिली, तुमच्याकडे तुम्हाला तूप लागत नसेल तर तेलाची फोडणी दिली तरी चालते. आता याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे. आपण ह्या वाटणात सुद्धा हळद टाकून घेणार आहोत.
जे आपण कैरीचं पाण्याचं वाटण केलं आहे त्याच्यात सुद्धा. तर या ठिकाणी आपण हे बघा असं पद्धतीने तेल सुटलेलं आहे आणि छान असं तूप टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि ते छान असं झालेलं आहे. आणि आता आपण हे जे कैरीचं पाणी तयार केलेलं आहे ते आपण इथे टाकलेलं आहे. शेवटी हळद राहिली होती माझ्याकडनं, ती परत आपण इथे थोडं पाणी आणि छान उकळी येस तोपर्यंत उकळून घेणार आहोत. छान अशी आपली कैरीची कढी तयार झालेली आहे आणि जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत आपण तिथे थोडासा गूळ पावडर टाकलेला आहे. इथे मी 2 ते 3 चमचे गूळ पावडर, आंबट गोड अशी ही छान अशी ही कैरीची कढी तयार झालेली आहे. भातासोबत अप्रतिम लागते, खूप सुंदर अशी ही कैरीची कढी. उकळ फुटल्यानंतर ही आपली बघा अशी छान उकळलेली आहे आणि आपण ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागत असते. हे बघा या ठिकाणी आपण इथे ताट केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण इथे ही कैरीची कढी टाकलेली, एका बाजूला भात टाकला आहे आणि एका बाजूला मी अजून एक रेसिपी केलेली होती कांद्याची, भरलेली कांद्याची रेसिपी, ती अजून अपलोड केली. तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर